शिवसेनेच्या विजयामध्ये, या घोडदौडीमध्ये कोकणी माणसाचा, कोकणाचा मोठा सिंहाचा वाटा आहे. मी तुम्हाला धन्यवाद यासाठी देतो की आपण 9 जागा लढवल्या आणि 8 जागा जिंकल्या आणि महायुतीने 15 जागा लढल्या, 14 जागा जिंकल्या. म्हणजे आता स्ट्राइक रेट किती झाला उदयजी? 95%. आणि म्हणून मी आपल्याला सांगितलं होतं, जेव्हा माझं पहिलं भाषण सभागृहात झालं, काही लोक म्हणाले, त्याचा समाचार रामदासबाईंनी घेतलाय, की एकही आमदार निवडून येऊ देणार नाही. पण या एकनाथ शिंदेने सभागृहात सांगितलं होतं, एकही आमदार पडू देणार नाही आणि देवेंद्रजी आणि हा एकनाथ शिंदे मिळून 200 पेक्षा जास्त आमदार निवडून आणणार. आणि खरं या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 232 आमदार निवडून आले. एक लँडस्लाइड मॅन्डेट. आणि तुमच्या शिवसेना प्रमुख, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांच्या शिवसेनेने, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिवसेनेने फक्त 80 जागा लढवल्या आणि एकही निवडून येऊ देणार नाही म्हणणाऱ्यांना 60 आमदार निवडून आपण आणले आणि या महाराष्ट्राने त्यांची बोलती बंद केली. 15 लाख मतं आपल्याला जास्त मिळाली भाई. 15 लाख मतं जास्त मिळाली. मग सांगा खरी शिवसेना कुणाची? बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार कोण? हे जनतेने ठरवलंय, जनतेने शिक्कामोर्तब करून टाकलंय. काही लोक म्हणायचे निवडणूक आयोग भ्रष्टाचार, सुप्रीम कोर्ट चुकीचं, ईव्हीएम चुकीचा, ईव्हीएम घोटाळा झाला. अरे तुम्ही जिंकले की ईव्हीएम चांगला, तुम्ही जिंकले की ईव्हीएम चांगलं, निवडणूक आयोग चांगला, हरले की ईव्हीएम घोटाळा. आता तर म्हणाले मतदार याद्यात खोळ झाले. परंतु या महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या लाडक्या बहिणींनी हे भगवं वादळ इकडे आणले. तुम्हाला मनापासून धन्यवाद द्यायला पाहिजे, कारण तुम्ही शोधून शोधून, निशाणी शोधून शोधून मतदान केलं. आणि माझ्या लाडक्या भावांनी केलं. पण यावेळेस माझ्या लाडक्या बहिणींनी आपापल्या घरात देखील सांगितलं की यावेळेस काही ऐकायचं नाही, महायुतीलाच निवडून द्यायचं, महायुती विजयी झाली पाहिजे. कारण महायुतीने जे 2.5 वर्षामध्ये निर्णय घेतले, या एकनाथ शिंदेने मगाशी सांगितलं रामदासबाईंनी, उदय सामंत, योगेश कदम यांनी, की कधी झोपतो, कधी उठतो, कधी जेवतो, कधी खातो काय माहित. परंतु मी आपल्याला सांगतो, या एकनाथ शिंदेने 2.5 वर्षात पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र पादाक्रांत केला. या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जागोजागी, सगळ्या जिल्ह्यात, तालुक्यात हा एकनाथ शिंदे पोहोचला. दिवस रात्र एक केला, रक्ताचं पाणी केलं आणि या महाराष्ट्राला, बंद पडलेल्या महाराष्ट्राला महाविकास आघाडीने हे सर्व महाराष्ट्रातले सगळे प्रकल्प बंद पाडले होते. सगळीकडे स्टेप दिला होता, स्पीड ब्रेकर टाकला होता, त्याला आम्ही उकडून फेकून दिलं आणि या महाराष्ट्रातल्या विकास प्रकल्पांना आम्ही चालना दिली आणि लोककल्याणकारी योजना आम्ही सुरू केल्या. माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री, माझी लाडकी बहीण योजना केली. या योजना केली, लाडका भाऊ योजना केली, लाडका शेतकऱ्याला वीज बिला माफ केलं, सन्मान, शेतकरी सन्मान योजना सुरू केली, ज्येष्ठांची योजना सुरू केली. एकीकडे रखडलेले, बंद पडलेले प्रकल्प आम्ही सुरू केले. या महाराष्ट्राला विकासाला चालना दिली, गती दिली. जेव्हा देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री होते, त्यांनी काही योजना सुरू केल्या, पाणी योजना, जलयुक्त शिवार योजना, अनेक ज्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त, सर्वसामान्य माणसासाठी उपयुक्त होत्या,
त्या महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर बंद पाडल्या. हा एकनाथ शिंदे आल्यानंतर त्या योजना पुन्हा सुरू केल्या आणि या महाराष्ट्राला गतिमानतेकडे विकासाकडे नेण्याचं काम आम्ही केलं. मी, देवेंद्रजी आणि अजितदादा आम्ही या राज्यामध्ये टीम म्हणून काम केलं आणि या राज्याला पुढे नेण्याचं काम केलं. राज्य दुसऱ्या तिसऱ्या नंबरवर होतं महाविकास आघाडीमध्ये. गुजरात, कर्नाटक पुढे होतं, महाराष्ट्र तिसऱ्या नंबरला होतं. महायुतीचं सरकार